नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज पॉलिटीमध्ये पाहणार आहोत की भारतीय संविधानातील ज्या 12 अनुसूची आहेत आपले शेड्यूल्स त्यांची सविस्तर माहिती आणि तपशील त्यांचा आपण पाहणार आहोत. आता त्यामध्ये आपली पहिली जी अनुसूची आहे, आता आपण सुरुवात करूयात. आपली जी पहिली जी अनुसूची आहे, तर ते फर्स्ट शेड्यूलमध्ये त्यांनी काय काय विषय दिला आहे ते बघा. भारत देश, त्यांचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. ओके. तर सध्या भारतामध्ये एकूण किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत ते बघा. भारतामधील एकूण 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. ओके. त्यांच्या सीमा आणि न्यायिक क्षेत्राचा उल्लेख फर्स्ट अनुसूचीमध्ये केलेला आहे. आता अनुसूचीवरती हमखास प्रश्न विचारले जातात बरं. पहिल्या अनुसूचीमध्ये काय आहे, दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय आहे. चला पाहूया. आता पाहूया की दुसरी अनुसूची. आता दुसऱ्या अनुसूचीमध्ये त्यांनी काय केलं आहे, तर दुसऱ्या अनुसूचीमध्ये वेतन भत्ते आणि विशेष अधिकाराशी संबंधित आहे. आता यामध्ये पाहायचं झालं तर भारतातील सर्वोच्च पदाधिकाऱ्यांच्या उदाहरणार्थ त्याच्यामध्ये कोणाकोणाचे वेतन भत्ते आणि विशेष अधिकार पाहायचे आहेत ते बघा. भारताचे राष्ट्रपती, राज्याचे राज्यपाल, लोकसभा विधानसभाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कॅग पगारांची आणि भत्त्याची माहिती यात आहे. ओके. तेवढ्या पदाधिकाऱ्यांची यामध्ये भत्त्यांची माहिती येत आहे. ओके. चला पाहूया तिसऱ्या अनुसूची. आता तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय आहे, तर तिसऱ्या अनुसूचीमध्ये शपथ आणि प्रतिज्ञापत्राचे नमुने आहेत. ओके. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे शपथ नाही. ओके. त्यांची कलमामध्ये स्पेशल शपथ दिलेले आहेत. हे पाहू शकता आपण काय दिले आहे तिसऱ्या अनुसूचीमध्ये. मग शपथ आणि प्रतिज्ञापत्राचे नमुने. आता माहिती. आता केंद्रीय मंत्री, संसद सदस्य, सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि राज्याचे मंत्री पदभार स्वीकारताना जी गोपनीयते व पदाची शपथ घेतात त्यांचे नमुने यात दिले आहेत. चला तर पाहूया चौथी अनुसूची. आता चौथ्या अनुसूचीचा विषय काय आहे, तर राज्यसभेतील जागांचे वाटप. आता राज्यसभेमध्ये जे जागा वाटप केल्या जातात ते चौथ्या अनुसूचीमध्ये दिले आहेत. त्यामध्ये भारतातील प्रत्येक राज्याला आणि केंद्रशासित प्रदेशाला संसदेच्या वरिष्ठ सभागृहात. आता वरिष्ठ सभागृह कोणता आहे, तर राज्यसभा, आणि कनिष्ठ सभागृह कोणता आहे, तर लोकसभा. ओके. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह असतं. ओके. किती जागा मिळतील याचे लोकसंख्येच्या आधारावर केलेले नियोजन यात समाविष्ट आहे. कोणत्या अनुसूचीमध्ये, चौथ्या अनुसूचीमध्ये. चला आता पाचवी अनुसूची पाहायची झाली तर पाचव्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीचे प्रशासन. ओके. आता भारतातील ईशान्येकडील 4 राज्य वगळून, आता जे पुढील 6व्या अनुसूचीमध्ये 4 राज्य आहेत ते 5व्या अनुसूचीमध्ये 4 राज्य वगळून आहे बरं. ह्याच्यामध्ये 4 राज्य नाही आहेत. 4 राज्य वगळून बाकीच्या इतर राज्यामधील अनुसूचित क्षेत्राचे प्रशासन आणि नियंत्रण यासंबंधीच्या विशेष तरतुदी यात आहेत. महाराष्ट्र राज्य या अनुसूच्या कार्यक्षेत्रात येते. ओके. लक्षात सर्वांच्या. 4 राज्य वगळून कशामध्ये, 5व्या अनुसूचीमध्ये. आता हे बघा. आता ते 4 राज्यासाठी जी स्पेशल आहे अनुसूची ती कोणती आहे, ती आहे 6वी अनुसूची. ओके. आता ह्याच्यामध्ये ईशान्येकडील आदिवासी क्षेत्राचे प्रशासन. ईशान्य भारतातील आसाम. आता हे बघा लक्षात ठेवा राज्य कोणते कोणते आहेत ते बघा. हे बघा आसाम, नंतर मेघालय, त्यानंतर काय त्रिपुरा, आणि नंतर काय तर मिझोरम. ओके. अशी ही 4 राज्ये आहेत. आता या 4 राज्यामधील आदिवासी भागांच्या स्वायत्ततेसाठी आणि प्रशासनासाठी स्वायत्त जिल्हा परिषदांची स्थापन करण्याची तरतूद यात आहे. आता 5वी अनुसूची पाहिली आपण. हे 4 राज्य त्या अनुसूचीमध्ये नाहीयेत. 6व्या अनुसूचीमध्ये स्पेशल 4 राज्य आहेत. आता ह्याचं तुम्ही लक्षात ठेवू शकता की एटीएम स्क्वेअर हे लक्षात ठेवू शकता ट्रिक, आणि आम्ही मित्र हे लक्षात ठेवू शकता. बघा आम्ही मित्र. ओके. असंही लक्षात ठेवू शकता. ही 4 राज्य आहेत फक्त. आता ही महत्वपूर्ण अनुसूची आहे 7वी. ते पाहू शकता तुम्ही की 7व्या अनुसूचीमध्ये काय केलं आहे त्यांनी, केंद्र आणि राज्यामध्ये अधिकाराची विभागणी केली आहे. आता कोणते विषय कुठे आहेत, संघ सूचीमध्ये कोणते विषय आहेत, राज्य सूचीमध्ये कोणते विषय आहेत, समवर्ती सूचीमध्ये कोणते विषय आहेत, त्याबद्दल आता माहिती पाहूयात आपण. बघा. यात केंद्र आणि राज्य सरकारमधील वैधानिक अधिकाराची विभागणी 3 सूचीमध्ये करण्यात आली आहे. 3 सूची कोणत्या कोणत्या आहेत, तर पहिली आहे संघ सूची, दुसरी आहे राज्य सूची, आणि तिसरी आहे समवर्ती सूची. ओके. आता यामध्ये पाहू शकता तुम्ही संघ सूची म्हणजे काय, युनियन लिस्ट. यावर फक्त केंद्र सरकार कायदा करू शकते. उदाहरणार्थ संरक्षण, परराष्ट्र धोरण, रेल्वे याच्यावरती निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे, फक्त केंद्र सरकारला. ओके. राज्य सूची यावर सामान्यत राज्य सरकार कायदा करू शकते. उदाहरणार्थ पोलीस, सार्वजनिक आरोग्य, शेती. त्यानंतर काय समवर्ती सूची म्हणजे काय, दोघांनाही अधिकार असतात केंद्र आणि राज्यांना. यावर केंद्र राज्य दोन्ही कायदा करू शकतात. उदाहरणार्थ शिक्षण, जंगले, विवाह. ओके. लक्षात सर्वांच्या. महत्वपूर्ण अनुसूची आहे बरी. त्यानंतर आहे बघा 8वी अनुसूची. ओके. आता 8वी अनुसूचीमध्ये काय आहे, तर ऑफिशियल लँग्वेजेस. आता संविधानाने मान्यता दिलेल्या अधिकृत भाषा. आता बघा मूळ संविधानात किती भाषा होत्या एकूण, तर त्या होत्या 14 भाषा. ओके. त्यानंतर यामध्ये 3 घटना दुरुस्ती झाल्या. ओके. विविध घटना दुसऱ्या नवीन भाषा जोडल्यानंतर सध्या यात 22 अधिकृत भाषांचा समावेश आहे. यात मराठी भाषेचा समावेश आहे. आता याच्या संबंधित म्हटलं तर मग 3 घटना दुरुस्ती आहेत. कोणती कोणती, 21वी घटना दुरुस्ती, 71वी घटना दुरुस्ती आणि 92वी घटना दुरुस्ती. ओके. ज्यावेळेस आपण पूर्ण अनुसूची एकदम डिटेलमध्ये पाहू त्यामध्ये आपण पूर्ण तुमच्या घटना दुरुस्त्या वगैरे पूर्ण कव्हर करून घेऊ. चला लक्षात सर्वांच्या. किती घटना दुरुस्त्या झाल्या, 3. ओके. चला तर 9वी अनुसूची. आता 9वी अनुसूची कशाशी संबंधित आहे, तर पाहू शकता तुम्ही की जमीन सुधारणा आणि जमीनदारी पद्धत निर्मूलन. ओके.
आता हे बघा, याच्यामध्ये माहिती आहे की पहिल्या घटना दुरुस्तीद्वारे 1951 ही अनुसूची संविधानात जोडली गेली. सुरुवातीला या अनुसूचीतील कायद्यांना न्यायालयात आव्हान देता येत नव्हते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता विशिष्ट परिस्थितीत त्यांचे न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकते. ओके. त्यानंतर कोणती अनुसूची आहे? त्यानंतर आहे बघा तुमची 10वी अनुसूची. ओके. आता 10वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? तर 10वी अनुसूची आहे पक्षांतर बंदी कायद्याशी. ओके. पक्षांतर बंदी कायदा अशात खूप चर्चेत कायदा आहे. हे विचारलं जाऊ शकतं बरं. हे बघा, 52वी घटना दुरुस्ती 1985. ओके. 52वी घटना दुरुस्ती 1985 ही अनुसूची जोडली गेली. अनुसूची कधी जोडली गेली? तर 52व्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आली बरं का 10वी अनुसूची. निवडणुकानंतर राजकीय स्थैर्यासाठी लोकप्रतिनिधींनी खासदार, आमदार स्वतःचा मूळ पक्ष बदलल्यास किंवा पक्षादेश डावलल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासंबंधीचे कडक नियम यात आहेत. म्हणजे हे बघा, ह्या घटनेपासून काय केलं की 1/3 म्हणजे 100 पैकी 33 सदस्य जर दुसऱ्या पक्षात गेले तर ते कायदेशीर राहील आणि त्याच्यापेक्षा कमी सदस्य गेले तर ते अवैध ठरवलं जाईल त्यांना. आलं लक्षात तुमच्या? आणि त्यानंतर अजून एक ह्यात घटना दुरुस्ती झाली ती म्हणजे 91वी घटना दुरुस्ती बरं. ते आपण पाहूच नंतर ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये पाहू. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की 11वी अनुसूची. आता 11वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? तर ही आहे पंचायत राज, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत. 73वी घटना दुरुस्ती 1992 ही अनुसूची जोडली गेली. ओके. आधी होती का? ही नव्हती. कोणत्या घटना दुरुस्तीने जोडली गेली? 73वी घटना दुरुस्ती 1992 ही अनुसूची जोडली गेली. यात ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या अधिकारांचे, जबाबदाऱ्यांचे आणि कार्याचे एकूण 29 विषय दिले आहेत. ओके. त्यात महत्वपूर्ण अजून एक गोष्ट म्हणजे ही लागू कधी झाली? तर 24 एप्रिल 1993. ओके. 24 एप्रिल काय? पंचायत राज दिन. ओके. तेव्हापासून साजरा केला जातो. हा, आता शेवटची अनुसूची जी आहे 12वी अनुसूची, ती 12वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? तर ही नगरपालिका आणि महानगरपालिका, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ओके. आपण वरची जी पाहिली ती कशाशी संबंधित होती? ही होती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि ही कशाशी संबंधित आहे? ही आहे बघा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ओके. लक्षात ठेवा बरं 12वी अनुसूची. ही काय? 74व्या घटना दुरुस्तीद्वारे 1992 ही अनुसूची जोडली गेली. ही बी मुळात नव्हती, ही नंतर ही जोडली गेली आहे. ओके. या शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकेच्या जबाबदाऱ्या, अधिकार आणि कार्याशी संबंधित 18 विषय समाविष्ट आहेत. वर किती विषय होते? 29 विषय होते. यात किती विषय आहेत? तर यात आहेत 18 विषय. ओके. आलं लक्षात सर्वांच्या? अशा प्रकारे आपण शॉर्टमध्ये अनुसूची, कोणत्या अनुसूचीमध्ये काय विषय आहेत, पूर्ण माहिती पाहिलेली आहे. यावरती विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सरळ सेवा असो, कंबाईन असो, कोणत्याही एक्झाममध्ये एक तरी प्रश्न विचारत होतो की कोणत्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे. ओके. तर ज्यावेळेस तुम्हाला शॉर्टमध्ये पाहायचं असेल, तुम्ही 2च्या स्पीडने देखील हे लेक्चर पाहू शकता. ओके. अशाच प्रत्येक माहितीसाठी, अपडेटसाठी फॉलो आणि शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राजगुरू मंत्राला धन्यवाद.